जगभरात जिथं जिथं पुराणमतवादी सरकार सत्तेत आलं तिथं तिथं लिंगभावाच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचं आपल्याला दिसतं. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी फक्त दोनच लिंग आहेत, पुरुष आणि स्त्री, असं त्यांच्या भाषणात म्हटलं. इटलीमध्ये काही वर्षांपूर्वी जॉर्जिया मेलोनी यांचं कट्टर उजवं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी लिंगभावाच्या विचारधारेचा विरोध करत फक्त जन्मतः मिळालेलं लिंगच सत्य असतं असं वारंवार म्हटलं आहे. भारतात हा विषय नेहमीच टॅबू असल्यामुळं इथं ही प्रक्रिया जरा वेगळ्या प्रकारे झाली. मात्र जिथे एका बाजूला देशात तिसरं लिंग, समलिंगी विवाह यासारख्या गोष्टींवर चर्चा सुरू आहेत, तिथं दुसरीकडे केंद्र सरकारनं येऊ घातलेलं एक नवं विधेयक ही सर्व चर्चा पुन्हा मागं नेऊन ट्रान्सजेंडर म्हणजे पारलिंगी व्यक्तींच्या ओळख आणि अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करत आहे. नमस्कार, मी प्राजक्ता. मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकारांचं संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 या वादग्रस्त विधेयकाबद्दल आणि मुख्य म्हणजे हे विधेयक वादग्रस्त का आहे याबद्दल बोलूयात. 13 मार्च 2026च्या संध्याकाळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी लोकसभेत हे दुरुस्ती विधेयक सादर केलं. हे विधेयक ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकारांचं संरक्षण कायदा 2019 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलं आहे. 2019चा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या 2014 मधल्या नालसा खटल्याच्या निकालावर आधारित होता, ज्यात न्यायालयानं ट्रान्सजेंडर व्यक्तींना तिसरं लिंग म्हणून मान्यता दिली. 2019च्या कायद्यानं ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वतःहून लिंगभाव ठरवण्याचा म्हणजे सेल्फ आयडेंटिफिकेशनचा अधिकार दिला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती तिचा लिंगभाव नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांकडून ओळख प्रमाणपत्र घेऊ शकते. ट्रान्स पुरुष, ट्रान्स स्त्रिया, नॉन बायनरी, जेंडर क्युअर अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. किन्नर, हिजडा, अरावानी, जोगता अशा सांस्कृतिक ओळखींसोबतच स्वनिश्चित किंवा सेल्फ आयडेंटिफाईड जेंडर ओळख सुद्धा या कायद्याअंतर्गत मान्य आहे. सध्याच्या चौकटी अंतर्गत ट्रान्सजेंडर ओळखीची मान्यता 5 प्रमुख तत्वांवर आधारित आहे. स्वनिश्चिती म्हणजे सेल्फ आयडेंटिफिकेशन, सोप्या प्रशासकीय प्रक्रियेच्या माध्यमातून मान्यता, कोणत्याही लिंगभाव निश्चित करणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियेची सक्ती नसणं, नॉन बायनरी म्हणजे पुरुष, स्त्री या बायनरी चौकटी बाहेरच्या ओळखींची मान्यता आणि जेंडर अफर्मिंग आरोग्य सेवेची उपलब्धता. ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिकाराचं संरक्षण अधिनियम 2019नं या तत्वांना मान्यता दिली आणि जगातल्या सर्वात मोठ्या ट्रान्सजेंडर लोकसंख्यांपैकी एक असलेल्या समुदायाला काही प्रमाणात संरक्षण दिलं. या कायद्यात सुद्धा काही त्रुटी होत्या, जसं की प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणी. पण मग 2026च्या दुरुस्ती विधेयकात सरकार या त्रुटींवर काम करणार आहे का? तर नाही. या उलट हे बदल ट्रान्स व्यक्तींच्या ओळखीला संकुचित करणार आहेत. सर्वात मोठा बदल आहे ट्रान्स व्यक्तींच्या परिभाषेत. मूळ कायद्यात ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणजे ज्यांची जन्मानंतरची लिंग ओळख आणि स्वतःची जेंडर ओळख जुळत नाही अशी व्यापक परिभाषा आहे. या नव्या विधेयकात ही व्याख्या बदलली आहे. आता फक्त किन्नर, हिजडा, अरावानी, जोगता, योनक अशी विशिष्ट सांस्कृतिक ओळख असलेल्या किंवा जन्मजात इंटरसेक्स वैशिष्ट्य जसं की प्राथमिक लैंगिक वैशिष्ट्य, बाह्य जननेंद्रिय, विशिष्ट क्रोमोझोम, हार्मोन्स असणारे लोकच ट्रान्स मानले जातील. मात्र या दुरुस्तीत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वेगळं लैंगिक आकर्षण किंवा स्वनिश्चित लैंगिक ओळख असणाऱ्या व्यक्ती यात समाविष्ट होणार नाहीत. म्हणजे ट्रान्स पुरुष, ट्रान्स स्त्रिया, नॉन बायनरी, जेंडर फ्लुइड असे असंख्य लोक या कायद्याच्या चौकटीतून आणि ट्रान्स व्यक्तींच्या ओळखीच्या चौकटीतूनच पूर्णपणे बाहेर फेकले जात आहेत. सरकारचं म्हणणं आहे की 2019च्या कायद्यात ट्रान्सजेंडर व्यक्तींची व्याख्या अस्पष्ट असल्यामुळे ही दुरुस्ती आवश्यक आहे. मात्र सध्याची व्याख्या 2013च्या ट्रान्सजेंडर विषयांवरील तज्ज्ञ समितीचा अहवाल, सर्वोच्च न्यायालयाचा 2014चा नालसा निर्णय, 2016च्या मसुदा विधेयकावर भारतभर झालेल्या चर्चांदरम्यान झालेल्या नोंदी या सगळ्याचा विचार करून तयार करण्यात आली आहे. सरकारचा आत्ताचा दावा या व्याख्येच्या निर्मितीमागच्या या ऐतिहासिक प्रक्रियेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. या कायद्यात प्रस्तावित मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे लिंगभावाच्या स्वनिश्चितीचा अधिकार काढून टाकला जाणार आहे. या कायद्यानुसार स्वतःची ओळख सांगून प्रमाणपत्र मिळणार नाही. ओळख प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. लिंगभाव ओळख मान्य करण्याचा अधिकार व्यक्तीकडून काढून सरकारने नियुक्त केलेल्या वैद्यकीय मंडळाकडे दिला जाणार आहे. आता जिल्हाधिकारी फक्त वैद्यकीय बोर्डाच्या शिफारसीवरून गरज पडल्यास इतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रमाणपत्र देईल. अनिवार्य वैद्यकीय प्रमाणपत्र आणि माहिती उघड करण्याची सक्ती ही व्यक्तीच्या सन्मान आणि शारीरिक स्वायत्ततेच्या अधिकारावर आघात करते, कारण यामुळे लोकांना अनेकदा अत्यंत अमानुष परिस्थितीत शारीरिक तपासण्यांना सामोरं जावं लागतं.
याशिवाय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वैद्यकीय अहवाल जाहीर करण्याची अट सुद्धा पुट्टुस्वामी निर्णयानं मान्य केलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन करते. या विधेयकात आणखी एक वादग्रस्त आणि धोकादायक तरतूद आहे. विधेयकाच्या कलम 18 मध्ये एक नवीन फौजदारी तरतूद आणली जात आहे, ज्या अंतर्गत एखाद्याला आमिष दाखवून किंवा जबरदस्तीनं ट्रान्सजेंडर बनवण्याच्या आरोपावर 5 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. मात्र भारतात अशा प्रकारे जबरदस्ती कुणाला ट्रान्स बनवलं जाण्याच्या घटना घडतात का, याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाही. ही तरतूद सहजपणे ट्रान्स व्यक्तींना सहाय्य करणाऱ्या व्यक्ती, समुदाय, नेटवर्क्स, संघटना, पालक यांना लक्ष्य करण्यासाठी किंवा तुरुंगात टाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊ शकते. हे नवं विधेयक ट्रान्स व्यक्तींच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी गेल्या दशकभरात जे काम झालेलं आहे ते सर्वच मागे नेण्याचं काम करत असल्याचं तज्ज्ञांचं, कार्यकर्त्यांचं आणि समुदायाचं म्हणणं आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आधीच अत्यंत मर्यादित असलेली ट्रान्स व्यक्तींची ओळख आणि त्यांच्यासाठीची जागा या विधेयकामुळे आणखी संकुचित होणार आहे. त्यामुळे कित्येक ट्रान्स व्यक्तींना त्यांची ओळख ठामपणे जाहीर करता येणार नाही. अनेकांचं आयुष्य सुद्धा यामुळे धोक्यात येण्याची शक्यता उभी राहते. या पार्श्वभूमीवर जर सरकारचा उद्देश खरोखरच संरक्षणात्मक कायदा तयार करण्याचा असेल तर त्यांनी रोजगार, शिक्षण आणि हिंसाचारापासून संरक्षण यासंबंधी ट्रान्सजेंडर चळवळींनी मांडलेल्या आणि सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयानं सुचवलेल्या अनेक ठोस शिफारसींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं कार्यकर्ते सांगतायत. सरतेशेवटी सरकारचं काम आहे जात, धर्म, लिंग, लिंगभाव याला न जुमानता जास्तीत जास्त लोकांना कल्याणकारी धोरणांमध्ये समाविष्ट करणं, ना की काही ना काही पळवाट काढत लोकांना असलेल्या तुटपुंज्या तरतुदींमधून सुद्धा बाहेर फेकणं. त्यामुळे या विधेयकावर प्रश्न विचारणं हे कोणत्याही एका समुदायाला नाही तर आपल्या सर्वांनाच क्रमप्राप्त आहे. हा होता इंडी जर्नल मेड सिंपलचा आजचा भाग. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटल्यास जास्तीत जास्त लोकांसोबत तो शेअर करा. या चॅनलवर तुम्हाला असे अनेक एक्सप्लेनर, पॉडकास्ट, मुलाखती पाहता येतील. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरून आम्हाला आर्थिक सहाय्य करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.